Hello, hello. This is the My Artifact episode number 2110, 2110. आजची तारीख आहे 22 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजले. या म्हणजे 8 वाजून 58 मिनिट म्हणजे 9 झाल्या. नागपूरचा व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर माझ्या म्हणजे एक खूप मोठा क्वेश्चन मार्क लागला. तो क्वेश्चन मार्क असा की आता काय, म्हणजे आता काय करायचंय. वेल, अगोदर पासून मी खूप विचार केला आणि या हप्ताभरात किंवा या 1-2 दिवसामध्ये जे माझ्या डोक्यामध्ये डिसिजन्स घेतले, जे शायद पूर्ण लाईफ चेंज करून टाकेल असं मला वाटतंय. वेल, फर्स्ट ऑफ ऑल की मी अगोदरपासून म्हणजे गेल्या 10 वर्षापासून मी शायद फिल्म मेकिंग बद्दलच विचार करत होतो. ओके, फिल्म मेकिंग इट्स काइंड ऑफ लाईक रिअली गुड. आणि मला ते आवडते सुद्धा या ॲज अ डिरेक्शन मध्ये काम करणं. इट वॉज रिअली गुड. ओके, बट इट जस्ट लाईक दॅट. हे अशी गोष्ट नाही आहे की पॉसिबल होऊ शकत नाही. इट वॉज पॉसिबल, येस, बट मला असं वाटते की मी त्या फील्डमध्ये जाईन तर माझा इतका चांगला परफॉर्मन्स राहणार. म्हणजे आय एम नॉट सेइंग दॅट. म्हणजे मला असं वाटते की हे समज जर तुझ्यापाशी एक बोट आहे, 2 बोट आहे ऍक्च्युली, ओके, आणि तुला एका आयलंड पासून दुसऱ्या आयलंड वर जायचं आहे, ओके, आणि मधात नदी आहे, तर तू कोणत्या बोटनी त्या समुद्राची नदी क्रॉस करशील? ओके, विच बोट? आय डोंट नो. म्हणजे असं काही फारसं काही बोटमध्ये काही स्पेसिफिकेशन नाही का हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे. नो, इट्स काइंड ऑफ लाईक दोज थिंग्स आर सेम. ओके, मग इट इज रिअली टफ टू अंडरस्टँड विच वन इज बेटर, राईट? बट कसं आहे की आपण एवढा मोमेंट हे करत नाही. म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटते की ही बोट चांगली आहे, ओके, आणि या बोटनी आपण जाऊ, पण दॅट इज ओके. कसं आहे आता जस्ट लाईक हे बोटचं एक्झाम्पल थोडं विसरून जा. ओके, ट्रॅव्हल फिल्म मेकिंग बद्दल नाही का मी खूप चांगल्याने डिटेलमध्ये पढाई केली, त्याची अभ्यास केला. मी त्याच्याबद्दल खूप चांगल्याने विचार करू शकतो. कसे शॉट घ्यायचे आहे हे मला माहित आहे. ऍक्च्युली नाही का, इट जस्ट लाईक दॅट की समज जर मी ऍज अ फिल्म मेकर बनतो म्हणलं ना, तर माझ्या समोर जो पाथ आहे तो खूप फॉगी आहे. फॉगी म्हणजे काफी अनक्लिअर आहे. आय डोंट नो व्हॉट्स समोर काय आय डोंट नो. इट्स कम्प्लिटली बहुत जसं बट समज जर मी ट्रॅव्हल फिल्म मेकिंग कडे जातो ना, तर माझा रस्ता एकदम क्लिअर दिसून राहिलाय. म्हणजे मला माहित आहे की कसं जायचं, कशाप्रमाणे टार्गेट अचीव्ह करायचे, कशाप्रमाणे आपण या साऱ्या गोष्टी करायच्या वगैरे. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की मला असं वाटते की मला ज्या रस्त्यावर जायचा, जो रस्ता मला क्लिअर आहे, राईट? सो आय थिंक ट्रॅव्हल फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाईक दॅट. समज जर मी फिल्म मेकिंग कडे जातो म्हणलं ना, तर एक प्रकारे काय आहे की रस्ता अनक्लिअर आहे, मला माहित नाही समोर कोणते ऑब्स्ट्रॅकल्स येणार. ओके, आणि आय एम नॉट रिअली शुअर की मला जे काही रेफरन्स जे काही भेटेल मला, म्हणजे समथिंग पैसा जो आहे ना, म्हणजे इन द एंड आपल्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसा लागतोच, यस, आणि राईट ना आपली त्याची सर्वात जास्त गरज आहे. ओके, तर हा पैसा मला केव्हा भेटेल हे पण मला शुअरिटी नाही आहे. ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये नाही का मला शुअरिटी आहे, ओके, की मला पैसा कसा भेटेल, काय भेटेल वगैरे. ओके, वॉज लाईक दॅट. म्हणजे कसं आहे की आपण गेल्या 10 वर्षापासून त्याबद्दल विचार करत आहे आणि गेल्या 1-2 दिवसामध्ये तुला डिसिजन घ्यायचा आहे, तर मला असं वाटत नाही का तू हे डिसिजन रॉंग घेतलंय. नाही, मला असं बिलकुलच वाटत नाही. आय एम काइंड ऑफ क्लिअर, काइंड ऑफ कॉन्फिडंट
आणि मला असं वाटतं की मी हे जे डिसिजन घेतलं दॅट इज रिअली गुड डिसिजन. येस. सो what I'm saying is that yeah, म्हणजे it was really good decision. So travel filmmaking, right? Yeah, travel filmmaking. All right. तर मग काय मग what is exactly doing about that thing? That is a really good question. Okay, listen. मी समजा ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करतो म्हणलं ना, तर मला फर्स्टली काही पैशाची गरज आहे. ओके. मिनिमम 15 लाख रुपीज, मॅक्सिमम 70 लाख रुपीज. ओके. म्हणजे माझा जो बजेट आहे तो 15 लाखापासून स्टार्ट होऊन 70 लाखापर्यंत आहे. हे मी वर्षाची गोष्ट सांगून आलोय. ओके. म्हणजे मला एवढा पैसा लागेल. एक मिनिमम बजेट आहे तो आहे 15 लाख रुपीज आणि जो मॅक्सिमम बजेट आहे तो आहे 70 लाख रुपीज. आता ऑब्विसली आणि याच्यापेक्षा एक थोडासा कमी बजेटवाला आहे. ओके. तो बजेट म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये कंटेंट आपण एवढं जास्त फारसं देऊ शकून नाही राहिलो. बट त्याच्यामध्ये कसं आहे की बाय ट्रॅव्हल आपण तिथे जाऊ, शूट करू वगैरे, ऑल दोज थिंग्स वगैरे. तो एक असा वे आहे की इट वॉज लाईक दॅट कंटिंजन्सी प्लॅन आहे की समजा जर आपले हे दोन्ही बजेट फेल होत आहे तर मग आपण जो सर्वात लोएस्ट बजेट आहे त्याच्यावर जाऊ. लोएस्ट बजेटमध्ये आपल्यापाशी व्हेकल नाही राहणार. आपण बाय पब्लिक ट्रॅव्हल थ्रू आपण सिटी ट्रान्सपोर्ट करू. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की कंटेंट आपला थोडा कमी राहील. ओके. आणि या म्हणजे तिथे ज्या गोष्टी आहे त्या काफी एकदम भगवान भरोसे किंवा समथिंग राहील तिथे. येस, अशा गोष्टी. बट आपण तिथपर्यंत नाही जाऊ. येस, मला असं वाटतंय की आपण 15 लाख पासून सुरुवात करू. तो बेटर वे राहील. ओके. जो मिनिमम बजेट राहील आणि जो मॅक्सिमम बजेट राहील तो राहील 70 लाख रुपीज. ऑलराईट. तर हे पैसा येणार कुठून? या गुड क्वेश्चन. वेल, माझ्यापाशी 2 प्लॅन आहेत या गोष्टीसाठी. पहिला प्लॅन ए, फर्स्ट ऑफ ऑल जर माझा मिनिमम बजेट आहे तर मी स्टार्ट करेन 15 लाख रुपीज. तर 15 लाखाचं लोन घेईल मी. ओके. आता हे लोन कसं काय, हाऊ डू यू डू दॅट? कारण समजा तू लोन घेत आहे, तुला लोन पण फेडावं लागेल. ओके. आणि तू असं विचारच करू शकत नाही का वर्षभरात तू काही कमवू शकल बा. म्हणजे तू युट्यूबवर जरी तू काही कंटेंट टाकत आहे, बट आपण असा विचार करू की तू वर्षभर काहीच कमवणार आला. ओके. तर तुला वर्षभरात काही ना काहीतरी द्यावं लागेल, राईट? म्हणजे पैसा, फंड वगैरे. तर मग कसं आहे? येस. वेल, हे बा, आपण वडिलांना मागू, पॅरेंट्सला. वेल, या म्हणजे मी विचारीन, बट आय एम नॉट रिअली शुअर की आपण तेवढा पैसा वडिलांना मागू शकू बा. या 15 लाख थोडं कमी नाही होऊ शकत? वेल, हे वर्षभराचं आहे आणि म्हणजे वर्षभराचा खर्च आहे हा 15 लाख रुपीज. ओके. मी असं नाही म्हणत आहे की मला 15 लाख रुपीज आत्ताच पाहिजे वगैरे. नो नो. इट वॉज लाईक दॅट की समज जर हे बा 15 लाख रुपीज मध्ये गाडी इम्पॉर्टंट आहे. ओके. कार इज रिअली इम्पॉर्टंट. तर समजा जर कारचा खर्च करतो म्हणलं ना, तर जे मिनिमम बजेट फ्रेंडली कार आहे ती आहे 6 लाख रुपीज. ओके. 6 लाख रुपये. ओके. आणि 6 लाख रुपये जरी म्हणतो